Good morning, friends. Today we are going to learn our next lesson, and the name of this lesson is Great Scientists Have a Questioning Mind. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपला पुढचा जो पाठ आहे त्याचं नाव आहे ग्रेट सायंटिस्ट्स हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. आता याचा आपण नीट जर विचार केला तर या वाक्याचा जो अर्थ आहे तो काय होतो? ग्रेट म्हणजे महान आणि सायंटिस्ट्स म्हणजे संशोधक किंवा शास्त्रज्ञ आपण त्याला म्हणतो. ग्रेट सायंटिस्ट म्हणजेच महान शास्त्रज्ञ हॅव अ क्वेश्चनिंग माइंड. आता माइंड म्हणजे तर मन आपल्याला माहीतच आहे, त्याच्याशिवाय क्वेश्चन म्हणजे प्रश्न विचारणे, परंतु या ठिकाणी त्याचा अर्थ जो आहे तो चौकस बुद्धी असा घ्यायचा आहे. म्हणून याचा अर्थ काय होतो बघा, ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजे महान किंवा थोर शास्त्रज्ञ जे असतात त्यांचं माइंड म्हणजे मन हे चौकस असतं, सतत प्रश्न विचारणारं असतं असा याचा अर्थ होतो. म्हणजे जे शास्त्रज्ञ असतात महान होऊन गेलेले असतात, साहजिकच त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात. अशा प्रकारचं या ठिकाणी हेडिंग इथं आपल्या पाठाचं दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण एका महान अशा शास्त्रज्ञाचा अभ्यास करणार आहोत. हिअर वी आर गोइंग टू स्टडी अ ग्रेट सायंटिस्ट, वन ऑफ द ग्रेट सायंटिस्ट्स ऑफ इंडिया. तर या ठिकाणी भारतामधील एक महान असे शास्त्रज्ञ आणि त्यांचे विचार, त्यांचे मन याबद्दल आपण या ठिकाणी माहिती दिलेली आहे. पहा, ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. आता रेस्टलेस, परत इथे एक शब्द आलेला आहे. रेस्टलेस म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, सारखे म्हणजे अस्वस्थ असणे. त्यांची मनं जी असतात, जी महान शास्त्रज्ञ असतात त्यांची मनं ही अस्वस्थ असतात. कशाने? विथ क्वेश्चन्स, प्रश्नाने. प्रश्नामुळे त्यांच्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली असते. कारण दे कीप आस्किंग व्हाय डज धिस हॅपन, कॅन आय मेक इट बेटर, ऑर व्हॉट मोर कॅन धिस डू. आता त्यांचं मन, त्यांची मन जे असतं त्या शास्त्रज्ञाचं, एखाद्या शास्त्रज्ञाचं असं म्हटलेलं आहे की शास्त्रज्ञांची मने काय आहेत? अस्वस्थ आहेत. अनेक प्रश्न आहेत त्यांच्या मनामध्ये. कोणते प्रश्न आहेत? व्हाय डज धिस हॅपन. पहिला प्रश्न काय आहे तर व्हाय डज धिस हॅपन म्हणजे असे का घडते. कॅन आय मेक इट बेटर, याच्यामध्ये मी काही सुधारणा घडवू शकतो का. किंवा अजून बघा, व्हॉट मोर कॅन धिस डू, किंवा याच्या आधारे अजून काही करता येईल का, याच्यावरून अजून दुसरं काही जास्त बनवता येईल का. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ अ ग्रेट सायंटिस्ट हू लिव्ड इन द सेम एरा ॲज आईन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. तर पहा, या ठिकाणी सुद्धा आपण अशाच एका महान शास्त्रज्ञांचा अभ्यास करणार आहोत की जे कधी होऊन गेले, ज्या वेळेस आईन्स्टाईन होऊन गेले त्याच वेळेस, परंतु ते कुठे होते तर ही वॉज इन जर्मनी. ते जर्मनीच्या ईस्टला म्हटलं आहे, ईस्ट ऑफ जर्मनी, जर्मनीच्या पूर्वेला 5000 किलोमीटर असणाऱ्या त्या भारतामध्ये ते राहत होते. आपण त्यांचा या ठिकाणी काय करूया, लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट. तर अशा या शास्त्रज्ञाचा आपण त्यांच्या जीवनाचा अभ्यास करूया. पहा, आता पुढं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे माहिती, कोण होते ते, कुठे त्यांचा जन्म झाला, जर्मनीमध्ये, पूर्व जर्मनीमध्ये म्हणजे नक्की कुठं, किंवा जर्मनीच्या पूर्वेला म्हणजे नक्की कुठं. बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊथर्न इंडिया इन द इयर 1888, रामन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. आता त्यांचं नाव, त्यांचं जन्म ठिकाणी या ठिकाणी सांगितलेलं आहे. असं सांगितलेलं आहे की इन द इयर 1888, इसवी सन काय म्हणतो आपण 1888 इन साऊथ इंडिया, दक्षिण भारतामधील तिरुचिरापल्ली येथे जन्मलेले रामन, म्हणजेच त्यांना आपण सी व्ही रामन असं म्हणतो. रामन
हे भारतातील अतिशय हुशार अशा प्रकारचे किंवा महान शास्त्रज्ञ, अनेक महान शास्त्रज्ञांच्यापैकी एक म्हणून त्या ठिकाणी काय झाले तर ते उदयाला आले किंवा त्या ठिकाणी त्यांना मानलं जातं किंवा ते प्रसिद्ध आहेत. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट अँड वॉज डीपली इंटरेस्टेड इन ऑप्टिकल सायन्स अँड अकोस्टिक्स. या ठिकाणी आपल्याला 2 शब्द सांगितलेले आहेत. पहिला जो शब्द आहे तो काय म्हटलेला आहे तर ऑप्टिकल सायन्स, आणि दुसरा म्हणजे त्या ठिकाणी अकोस्टिक्स. ऑप्टिकल सायन्स आणि अकोस्टिक. आता त्याचा अर्थ काय होतो तर ते आपण या ठिकाणी समजावून घेऊया. तर बघा, ऑप्टिकल म्हणजे या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, एखादी वस्तू ज्या वेळेस दिसते किंवा माहिती देते अशा प्रकारच्या जे शास्त्र असतं त्याला किंवा त्याला दृकशास्त्र असं सुद्धा म्हटलं जातं. आणि दुसरा शब्द आहे अकुस्टिक, म्हणजे काय तर एखादं सभागृह किंवा नाट्यगृह असा त्याचा अर्थ होतो. तर अगदी सुरुवातीपासूनच ते काय होते, ही वॉज अ ब्राईट स्टुडंट होते. म्हणजे एक अतिशय हुशार अशा प्रकारचे रामन हे विद्यार्थी दशेमध्ये असतानाच हुशार होते. त्यांना दृकशास्त्र आणि या ठिकाणी जे श्रवणशास्त्र होतं त्यांच्यामध्ये खूप त्यांना आवड होती. दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस्ड मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर परक्युशन्स इन्स्ट्रुमेंट. आता पुढं काय म्हटलेलं आहे, परक्युशन इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय तर त्याचा अर्थ काही वाद्य आहेत, तालवाद्य आहेत असा त्याचा अर्थ आहे. बघा, याचा जो उच्चार आहे तो सुद्धा परक्युशन इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण बघा आता याचा अर्थ लक्षात घेऊया. म्हणजे एक वाद्य, वेगवेगळ्या प्रकारची काही वाद्य असतात की जी एक ठेका धरून किंवा ताल धरून वाजवता येतात अशा प्रकारची तालवाद्य असतात. तर आणि म्हणूनच याचाच परिणाम म्हणजे काय झाला तर त्यांनी असा शोध लावला की ती तालवाद्य जे आहेत त्याच्यापेक्षा या ठिकाणी मृदंग असा त्याचा उच्चार आहे बघा. अँड द तबला आणि जे मृदंग आहेत ते इतर तालवाद्यापेक्षा त्यांच्यामधून अधिक चांगल्या प्रकारची ध्वनी अशा प्रकारचा निर्माण होतो, अशा प्रकारचा शोध त्यांनी लावला. ही वॉज फॅसिनेटेड बाय कलरफुल थिंग्स, बी इट अ फ्लावर, बटरफ्लाय ऑर गम. पहा, आता या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की त्यांना रंगीबेरंगी कलरफुल ज्या वस्तू होत्या त्या काय होत्या तर त्या खूप आकर्षित करत असत. मग त्याच्यामध्ये एखादं फूल जरी असलं, इट कॅन बी अ फ्लावर, बटरफ्लाय, मग एखादं फूल असेल किंवा फुलपाखरू असेल किंवा या ठिकाणी बघा पुढचा एक शब्द आपल्याला इथं सांगितलेला आहे गम, म्हणजे एखादं रत्न असा त्याचा अर्थ होतो. मग याच्यापैकी एखादं फुलपाखरू असेल, फूल असेल, एखादं रत्न असेल, अशा प्रकारची कोणती जरी गोष्ट असेल तरी त्यांना काय करत होती, आकर्षित करत होती. ही बिकेम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. आता या ठिकाणी साऊंड म्हणजे या ठिकाणी ध्वनी किंवा ध्वनीविषयक या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत, म्हणजेच फिजिक्स म्हणजे आपण त्याला काय म्हणतो भौतिकशास्त्र. तर हे जे रामन होते ते ध्वनी आणि ध्वनीविषयक म्हणजे असणारं जे भौतिकशास्त्र फिजिक्स होतं त्यांच्यातील एक काय झाले स्कॉलर झाले, म्हणजेच विद्वान झाले, स्कॉलर. वन डे शिप सेल्ड फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टवर्ड्स कलकत्ता. एके दिवशी एक जहाज या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लंडनच्या बंदरामधून कुठे निघालेलं होतं, कलकत्त्याला निघालेलं होतं. इट वॉज गोईंग टू कलकत्त्याशी निघालं होतं. ऑन बोर्ड वॉज यंग C.V. रामन who had delivered a lecture on the acoustics of the violin in London. आता बघा त्या जहाजात त्या ठिकाणी C.V. रामन होते, त्यावेळेस ते तरुण होते आणि व्हायोलियन
हा एक वाद्य आहे, आपल्याला माहिती आहे. या वाद्याचं जे ध्वनिशास्त्र आहे या विषयावर त्यांना काय करायचं होतं. ही वॉज गोइंग टू गिव्ह लेक्चर इन लंडन. लंडनमध्ये त्यांना लेक्चर व्याख्यान द्यायचं होतं या विषयावरती. ही वॉज नाऊ ऑन द शिप्स डेक गेजिंग ॲट द ब्ल्यू वॉटर ऑफ द ओशन. आणि त्या ठिकाणी ते जहाजावर होते आणि जहाजाच्या ते मजल्यावरती म्हणजेच काय म्हटलेलं आहे, शिप्स डेक म्हणजे जहाजाचा जो मजला असतो त्याच्यावरती ते उभे होते. म्हणजे सर्वात वरती ते होते. आणि या ठिकाणी समोर असणारं ओशन्स वॉटर म्हणजे सी वॉटर, जे समुद्राचं अथांग पसरलेला सागर होता, समुद्र होता, त्याचं जे पाणी होतं त्या निळ्या ब्ल्यू वॉटर म्हटलेलं आहे, त्या निळ्या पाण्याकडे ते पाहत होते. ॲज ही ग्लान्स्ड अप ॲट द स्काय विच वॉज ऑफ द सेम शेड ॲज द ओशन, अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप्ड अप इन हिज हेड. आता बघा त्यावेळेस काय झालं, समुद्रासारखाच रंग त्यांना कशाचा दिसला, आकाशाचा सुद्धा दिसला. ज्यावेळी त्यांनी आकाशाकडे पाहिलं त्यावेळेस त्यांना आकाशाचा सुद्धा रंग सेम त्या निळ्या रंगाचा म्हणजे पाणी ज्या रंगाचं होतं त्यांनी पाहिलं होतं त्याच रंगाचं. मग अशा वेळेस काय झालं, देअर वॉज अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स इन हिज माइंड, इन हिज हेड. मग त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये, त्यांच्या मनामध्ये प्रश्नांची एक शृंखलाच म्हणजेच अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. वाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्ल्यू इन कलर, व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस ऑकरन्स. त्याच्यापैकी काही प्रश्न कोणते होते, तर हा समुद्र आणि या ठिकाणी हे पाणी किंवा हे जे आकाश आहे ते आकाश या ठिकाणी एकाच रंगाचे म्हणजेच निळाच रंग या दोघांचा का आहे आणि याच्या पाठीमागं कोणतं शास्त्र आहे किंवा विज्ञान आहे, सायन्स आहे, असाच प्रश्न त्यांच्या मनामध्ये पडला. ओके, वी विल सी द रिमेनिंग पार्ट टू द नेक्स्ट पिरियड. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहूया.